ऑलराईट सो हे गाईस तर स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवरती. जे चॅनलचं नाव आहे रोया. तर आज आपण चाललो फार्म हाऊसला. आपले ब्रदर्स सगळे फार्म हाऊसला चाललेत. तर गाडी आहे, 4 व्हीलर आहे. बाईकचा प्लॅन होता पण बाईक कॅन्सल केली आणि नानानी गाडी दिली नानाची. तर नानाची गाडी घेऊन चालू आहे आपण. तर आता आपली सगळी मंडळी आहे. मंडळीचं सगळं सामान चालू आहे रेडी. सगळ्या चिकन बिकन सगळं पाठीमागे ठेवले, बाटल्या बिटल्या. आता सध्या तर 3-6 जण आहो आम्ही. अर्ध्या रस्त्याचं उचलू. आणि आमचा पेंडिंग ड्रायव्हर इकडे एक आहे. हा टाकल आई सगळा. मग अजून एक माझा मित्र येणार आहे. तर माझं आला घरात गाडी चालवणार आहे. तर अजून सामान पुढे पण आपला इथं अंडी आहेत. सिलेंडर घेतले आम्ही, आमचा नादच नाही. तर चला आता आपण निघू मस्त आहे की फार्म हाऊसवरती जायला. तर फार्म हाऊस आहे बदलापूरला. तर 1 डे स्टे आपला. फार्म हाऊस म्हणून एकदम बादशाह आहे. बुक बेक आपले कर्णधार इकडे हे बघा. कर्णधार 1, कर्णधार 2 आणि कर्णधार 3 फार्म हाऊस यावी बुक केले. तर मी बी होतो पण मी तेवढा काही त्यांच्यात गेलो नाही कारण की मी कामावर गेलतो. मला तेवढा टाइम नाही भेटला. काही सगळा सामान बी म्हणे आम्ही तिघावीच बघले. मी काही ना बघला. थांबू काय बी अक्षयला काय बी थांबू. तर चला आता निघू सगळी जण रस्त्याला जायला आणि त्याला जायला पण. चलो आपला 7वा माणूस आलेला आहे बरोबर सोबत आहे. आता जस्ट पिकअप केलं आम्ही. तर अजून थंडा बिंडा घ्यायला गेल्यात पोरा तिथे दुकानात. थंडा बिंडा घेऊन निघू आता परत. म्हणजे निघलो समाज आपण इथे काटे नाक्यावर पोहोचलोय. तर आपण काटे नाक्याची इथे पोहोचलोय. पोरं थंड बिंडा घ्यायला गेल्यात आणि याला पण अक्षयला पण थांबलो कारण की तो त्याची बाईक घेऊन आला आणि पार्किंगला गाडी लावायला तिथे गेलो आम्ही. म्हणजे ओम जनता तिथे लावायला मित्राची इथे लावला गेली त्याची गाडी मस्त आहे की. तर चला आपण निघू की ब्लॉग कंटिन्यू बघत राहू. खूप भारी ब्लॉग होणार आहे. चला आता निघू आपण. आपण आलेलं फार्म हाऊस येऊन तर बघा काय तुम्हाला दिसतंय का ना ते ना माहिती. आता दिसेल कपिल सर आहे, सचिन सर आहे, धोनी सर आहे. तर इथे आले आम्हाला यांचं दर्शन झालं पहिले. आणि इथे स्विमिंग पूल आहे. पवासाठी खास करून भारीवाली जागा आहे इथे. पवाला एकदम बादशाह बबन आहे इथे बघा. आता खोल कवर आहे ते मला माहित नाही. आता मी पर नसतो. खोल म्हणजे आहे डोक्यापर्यंत आहे म्हणजे. आणि आपला तो फार्म हाऊस तिथे पोरा सगळी तिथे आपले सामान मग काढतात ना. मी इथे आलोय. चला आपण बस सामान काढू. आंबे बिंबेची झाडं जाम आहेत इथे. आंबा इथे आणि तिथं क्रिकेट खेळासाठी खास करून मोठा मैदान म्हणजे टर्फ. खूप मजा येईल. आल्या पाहिजे त्यातच तो गाईस बघा टर्फाडतोय. हा लावतो गाडी लावतो. तर इथं टर्फ आहे मस्त. इथे खेळा मजा येणार आहे. तर आतमध्ये रूम दाखवतो तुम्हाला कसा आहे रूम. म्हणजे रूम इथे एक रूम आहे, इथे एक रूम आहे, तिथे एक रूम आहे. तर आम्ही बुक केलंय. इथे बघू कसं काय आहे. मी आतमध्ये गेलो नाही. पोरं आतमध्ये गेलो ते बघू कसं काय एकदम काय सगळं दाखवतो तुम्हाला. हो भाई रूम बघा. हे आता आमचं सामान आलंय. तर रूम बघा. AC आहे. हो मिरर इन आरसा न माझ्या पिल्लांनो. आरसा कसा वाटतंय नाही इकडे बाथरूम आहे वाटतं. बाथरूम लागत तुम्हाला. इकडे बाथरूम आहे. क्लीन सगळं एकदम बादशाह आहे. एकदम भारी आहे एकदम बादशाह. तर चला ना मी पण पहिले तर सामान पण करता तर आपला सामान कळ सगळा पत्रावला बघ त्यांचं. चला आता सगळं सामान पण करतो आमचा. लगेच जेवायला बनवायचं रेडी कारण की आम्हाला भूक लागली. आम्ही जेवून घेऊन नाही आलो. इथंच जेवायला बनवायचं आहे. आता जेवायला पहिले का आता जेवायला रेडी करू मस्त फटाफट. सामान पहिले रेडी करतो आता. चला मस्त आहे की आता मॅगी घेतली बनवायला पहिले. तर मस्त आहे की मॅगी खायला रेडी. तू काय डब्बा घेऊन इंट हा भाई स्वच्छता मेन. चला पहिले तर मॅगी कारण की आम्ही जेवलो नव्हतो आणि आज संडे पण ना म्हणून आम्ही चिकन बनवणार नाही. म्हणजे बनवू 9 वाजता बनवू मस्त आहे की 12ची नंतर खाऊ. हे शिवा नाही रे पटन आहे आम्हाला.
इज्जतीन बनवा रे. कुठे पण टाकतो बोलतो कात्र. जाऊ दे रे, मारामारी नाही. तर आता मस्त मॅगी बिगी बनवू. आमचा कुक सध्या ओम नंतर अक्षय आला रे. नंतर करण नंतर आमचं मटन चिकन बनवणार आहे. ओम मॅगीचा कॉन्ट्रॅक्ट ओमनी घेतलंय. चिकन लेग पीस. आणि तिकडे आमचा सध्या तर पवाचा एरिया तिकडे साफ होतोय. मस्त पवाला जाऊ आता जरा टायमा मॅगी खाल्यावर. आणि इथं टर्फ त्यांची मजा बघा. टर्फ पायी नुसता यो बघ सीझन वाला कसा डंका दिले त्यांनी डंका. चला आणि ते आमच्या खासवाल्या मैत्रिणी पण आहेत. तुम्हाला आमच्या मैत्रिणी दाखवतो. हे बघ आमच्या मैत्रिणी तुम्हाला दिसेच असतील ते बघा आमच्या. हा ती एक आहे. तर दुसरी कोण आहे सध्या आम्हाला माहित नाही. ती अक्षयची मैत्रिणी खासवाली. ती तुझीच आहे आमची मस्त. आता मॅगी बिगी बनवू. मॅगी बिगी खाऊ गाई. चलो. मॅगी कमी ना पाणी जास्त. पाणी असते यार. बघूया कसं काय विषय. बघू टेस्ट बघू आपण जेव्हा होईल तेव्हा. तर आपली मॅगी झालेली आहे रेडी. सगळे घेतले घास ओलबडाला पहिले ते आणि घेतले. हो बघ कसं आणलं ओलबट. आणि सनसेट बघा कसं वाटतं एकदम बादशामध्ये. टिश्य नको तवरा तू ना कस यो बघ यो ताव आधी तर एकट्याने ताव मारला घेतले आबाईनी. चला कशी टेस्ट आहे बघू जरा मना बी. मॅगीत पंडकले मॅगी बरोबर बनवले बरोबर. गाई साखर कमी गाई. साखर आला विचारले. करण कॉमेडी काय बोलती दादा कारण कॉमेडी. भाई भेटले काय खायचं. चप्पल घालून जा. हा आमच्या बेस्ट आहे. लोकांचा ना माहित. हा लागली भूक म्हणून आम्ही काही बोलत नाही. मग शाखा देत तू काय तुला ना खायची करू द्या. यो इकडचं वातावरण बघते. ही मॅगी आधी पोटात जाणे. महाबळेश्वरची मॅगी लागते. बघ ना लडाखची लडाखची. टर्फ मध्ये पण आपण खेळून झाला. आता इथं पाण्यामध्ये मस्त आहे की बघायला तुम्हाला सगळं बघायला भेटेल. टेन्शन घेऊ नका. आमच्या मध्ये सगळं दाखवतो मी. टेन्शन घ्यायचं नाही माझ्या पिल्लांनो. तर गाईस आता पवाला जायचा. पवाला चलो. आम्ही पाहून घेऊन झाला. आता आम्ही घेतले कस्टर्ड बनवायला. आता आपला सामान बिमान सगळा इथं चिकन यान बिस्लेरी आहे. तर तुम्हाला इथचा रात्रीचा व्ह्यू दाखवतो. रात्रीचा व्ह्यू एकदम बादशाह वाटते. एकदम म्हणजे वाटते काहीतरी हाय. एकदम भाई वाटते म्हणजे तुम्हाला. पण इकडे पवायची जागा बघा. एकदम नाईट आउट पवायला एकदम बादशाह आहे. एकदम भारी आहे. नाईटला एकदम भारी आहे. तुम्हाला आम्ही दाखवतो. आम्ही पाहून घेऊन झालंय आमचा. हे बघा हे बघा फार्म हाऊस. पहिले फार्म हाऊस व्हाईट अँगल आहे म्हणून तर हे दिसत ना ब्राईट. तर आता दिसेल बघा. म्हणजे व्हाईट अँगल आहे तर हे नाही दिसत. पण असं समोरून बघतोय ना. समोरून एकदम बादशाह दिसतो. एकदम बादशाह. तर आता तुम्हाला कसं तुम्हाला दाखवतो मी. एकदम भारी वाटतं. एकदम भारी. हे सियोत बघा कसं वाटतंय. पाणीवर कसं नीला वाटतंय. इकडचं एकदम फार्म हाऊस एकदम बादशाह आहे. खूप भारी आहे. तर आम्ही आलो इथे. तुम्ही पण या. मी कॅप्शनमध्ये खाली देतोय. ॲड्रेस सगळं देतो मी. तुम्ही टेन्शन घेऊ नका. नक्कीच हा फार्म हाऊस बुक करा. फॅमिलीसोबत असला असेल तरी पण भारी आहे. कपल येत असाल तरी पण भारी आहे. आणि किंवा मित्रांबरोबर येत असाल तरी पण भारी आहे. ब्रदर्स बरोबर येत असाल तरी पण भारी आहे.
एकदम भारी एकदम काय डेकोरेशन केल्यानंतर डेकोरेशन नाद खुलाय बघा डेकोरेशन बघा एकदम नाद खुलाय. आता तुम्हाला अंधार दिसत असेल कारण की मी वाईड अँगल लावले म्हणून तो अंधार दिसतो तुम्हाला. आता आम्ही चाललोय ते ज्यूसचं हे बनवायला आणि हे बघा टर्फ पण एकदम भारी मध्ये. चला आता जाऊ आपण ते हे बनवायला आपला मस्त आहे की कस्टर्ड ते बोलतात ते. चला तर आम्ही घेतलेला आहे कस्टर्ड बनवायला. टोप आहे आणि रिओ आहेत. आता तुम्हाला वाटलं असेल रिओ कमी आहेत, कमी बिमी नाहीत, अजून फ्रीज मध्ये ठेवलेत. तुम्हाला वाटलं खाली जेल म्हणून झाला, तसं नाही. आम्ही घेतले जाम काही सामान घेतले ना रे कारण शेट लोक आहे आम्ही. खाली सगळा फ्रीज मध्ये ठेवले थंड झाले. साल्टी गेली तरी चालेल, रुतबा कमी नाही झाला पाहिजे. चल काम कर काही ना काम कर. पला का बाई पला बिला कापून घे. आता आम्ही आलेलो बाहेर तर तुम्हाला परत एकदा व्ह्यू दाखवतो. एकदम बादशाहवाला व्ह्यू आहे आणि तर आपली पब्लिक इथे जरा सामान बिमान घेऊन आले मस्त पैकी. तुम्हाला व्ह्यू दाखवतोय बघा. व्ह्यू एकदम बादशाह नाईटचा व्ह्यू एकदम भारीवाला आहे. कसं चमकतंय बघा. वाटतंय काहीतरी आहे फार्म हाऊस. जसा बुक केलं असं काही आहे म्हणजे. इथे घेतले सामान बनवायला कौशान कोणचा काही पत्ता ना. काही जण व्हिडिओ बनवायला घेतली तर बरोबर समोर येतात 11ला ना रे कारण किकी असतात नुसतं. तुला वाटतं मजा डायलॉग माझ्याच मरता की नाही महते यांचे आता डोल्यान चटणी टाकतो मी. डोल्यान चटणी डोल्यान ती चांगली लागते चटणी. डोल्याने नको तोंडात टाक सगळ्यांचे. तुम्ही तोंड खाता आम्ही डोल्यान टाकतो. आणि आपला चटर सगळं आम्ही घेतलेला आहे खायला मस्त आहे की. आता चला आम्हाला रील पण बनवायच्या छोट्याशा. एक मिनिट थांबा रे जरा. झालेला सगळं रेडी मध्ये बघा. फोटोकार एक स्टोरी सगळा एकदम ज्यूस बीस काय रेडी झालेला आहे एकदम. बादशाह की ज्यूस एक नंबर लागतो. एक नंबर बादशाह तर बाबा सगळं घेतले धुमाकूळ घालायला एकदम क्लिअर मध्ये. आता आम्ही मस्त खाऊन घेतो. शेजून चटणी भारी लागतंय मला बघ कसं काम एकदम माशा बाबा. लाईट जाम येते मस्त आहे की कडक लागतोय कडक मात. मी पण खातो मग निघू क्रिकेट खेळायला नंतर जेवायला बनवायला. तर आता आमचा झाला खाऊन बिऊन. आता घेतले बनवायला चिकन आणि तिथे कोलंबी ठेवले. ते आता यो फ्राय करायचं आहे ना यो बनवायचं आहे आम्हाला. यो फ्राय करायचं बनवायचं आहे टेन्शन नाही यायचं. तर आता वाजल्यात रात्रीचे 10:30 वाजून गेल्यात. तसं काही नाही आम्हाला आम्ही डेंजर आहोत. आता घेतले बनवायला करण भाईने आमचे घेतले मेडिटेट करायला. आमच्याने एकच भाई बनवणारा एकच किंग बालूबाई नाद नाही करायचा. आता मॅगी बनवलेली आमचे कार्यगायला कवी समजत नव्हता. तो पाणी होता मॅगीन पाणी होता मॅगी होता नुसता पाणी लागत. मजा पण नाही आली. तू उठलंच ना मला बसायला लागतंय. हा हे लक्षात उठू नको. चला आता मॅरिनेट करतो आपला भाऊ. त्याला करू दे. आपण मस्त आहे की नंतर हे करू चिकन फ्राय करू आणि अर्धे पोटात टाकू कारण की भूक लागले जाम. ते चकण्यावानी काही भरला नाही पोट तेवढं माझा. बाबो चड्ड्यावाण्यानं दिसतात आपल्या. उद्या सकाळी उठता मरताय कोरी पाणी मस्त आहे की. तर चला आता मस्त की मॅरिनेट करू दे मग बाकीची प्रोसेस बघू कसं काय. फ्राय करायला हे बघा चिकन फ्राय करायला घेतले आपण. तर एक माणूस जेवतोय त्याला जेवू दे. त्याला डिस्टर्ब नाही करत कारण की त्याला भूक लागले. लावू दे एसी चालू आहे. तर आवाज बघा आवाज. तर आता घेतले सध्या चिकन नंतर एक कोलबी बाई कोलबी बोलते कोलबी साप कोलबी घेतले आम्ही. तर करण तर आपण 2-3 शब्द करण कसा वाटला फार्म हाऊस. एक नंबर मग काय मजा बिजा केली का सगळं 4-5 वेळा दाखरले खोलून झालेली पाहिजे उंची तरी. आपल्याला नेला ना काही जण निर्भय तुझा विषय आला. निर्भय ऑर्केस्ट्रा डीजे निर्भयच गाणी वाजलं पाहिजे. डीजे निर्भय
गाडी बनवायला पाहिजे ना असं वाटतंय तुझं ना म्हणणं काय म्हणा सांग ना. चांगला शिवा घालेल बघला तर तुला. काय बघ गेला असेल रे. तर मला पक्की भूक लागले. चल ना वेन तू एकदा उचल. मग चला असेल ना बघू कसा विषय आता हे चमचा हे काळजी करतो आता. टाकलीन बिकलीन जरा मी घेतो. बघतो कसा काय विषय. नको वाली चम्मच तुरी घे. नाही ते घेतले डीजे लावायला आता चांगला नाचता आम्ही. आता आम्ही नाचतो चांगलं. फुट यांना सायलेंट सोड का सायलेन्स सॉन्ग बालू पाहिजे. सॉंग म्हटलं दुसरं काही वाटलं मला. सॉरी. टाकलेलं पाहिलं. तर चला आता मस्त आहे की आता मी ट्राय करतो. मी पण 2-3 मस्त चालतो. आबाईला साईड करतो. मी तिथे तलाला जातो. आपला रेडी झालेला आहे सगळा. चिकन बिकन सगळा तलून झालेला आहे. कोलबी आम्ही पेरीजण ठेवले. तर आमचं पहिले सेटअप बघा एकदम बादशाह बघून सेटअप आहे. आता खाली खायची तयारी आहे. मस्त आहे की सेटिंग मध्ये एकदम मस्त खायची तयारी आहे. हो बायका बोलता दात पाजून आम्ही आज तयार आहोत सगळे. यो मेन दात पाजले आणि आज खाणार मेन बादशाह योच धीरज ठाकूर. दिवस खाणार आहे. तर चला आता आम्ही मस्त खातो पितो. जेवला आमचा गावात. dip काढतो. आमचा रुद्र घरात जेवले ना झोपले तिकडे आणून तेवढा काही नाही आम्हाला. त्याला पण खायला घ्यावा आता आम्ही. चला खूप काही ना. चला आता मस्त की आमचं सेटअप आम्ही तोडतो ना खातो मस्त वेगळे. तर चला रात्री आमची मॉर्निंग झालेली आहे. तर रात्री जाम मजा येईल आम्ही आणि जाम धुमाकूळ पण घेतला. तर आता आमचा चालू आहे भाई नाश्ता चालू. आमचा नाश्ता मस्त आहे की अंडा ब्रेड चालू. अंडा ब्रेड इथं नुसतं तेलावर तेल आम्ही लवले भिकत घ्यायला लवले. आणि अंडी बघा नुसता चालती गेले झालं पण अंडी अशी बोलावं लागतं नाही ना. मस्त आहे की त्यावेळी अर्ध करपोलं तर सांगायचं आहे ना. मीठ बघा मीठ मीठ रास टाकते हो मीठ बघ ना. हा मीठच नाही रे. मीठ मग आलं का ना. तर आता मस्त आहे की पण नाश्ता करतो पहिले ते गाईस मध्ये जाऊन कुकिंग पाहिजे असेल तर बालू आहे इथे. कुकिंग हा कुकिंग ना. पाहिजे असेल तर घ्या बालू आहे. हा जास्त काही नाही पर डे 1 लाख रुपये. जास्त काही नाही पर डे 1 लाख रुपये. चालती गेली तर त्याचा रुतबा कमी नाही झाला पाहिजे आता. कारण की भाई आमचा कुक येतो. कालने माझ्या रात्रीने मजा खूप केली आम्ही. जाम मजा केली. अरे भाई तू कात चालले थांब ना जरा. वावदर मोठं दुसरी बी झोपल्या. बाकीचे लोक झोपलेत आमचे. आम्ही जरा नाश्ता बनवतो इथं मस्त पैकी. आणि घेऊन यायचं का आपण का दुकानावल्या ब्रेड पूर्ण नाही चाबी बनवलं असतं मस्त. कॉफी बनवली. कॉफी आता अंडा तर चला आता मस्त की मी जातो आंगबिंग धुतो मस्त की. आम्ही अजून अंग नाही धुतलं. करून ठेवले मी अंग नाही धुतलं. आता जाईल आंगबिंग धुवेल. तर भेटू डायरेक्ट नाश्त्याला बसेल तेव्हा आम्ही सगळी विष्टा करून झाला आमचा ना. आम्ही हे घेतलेलं भुगाला म्हणजे तलाला घेतलेलं मस्त कोलबी तलाला घेतलेली. आणि तुम्हाला आवाज नसेल येत कारण की धीरेने गाडी लावल्या. आम्ही आलो इथं आता नाश्ता करायला. नाश्त्यामध्ये कोलबी घेतलं. कोलबी बघा कोलबी हे बघा माझ्या प्रेमाची माझ्या प्रेमाची पारख गजवली तुला होईल. आपले माणसं येतात तिथून वकील मी मुंबईच्या शहरा फुलांचा गोजीला आणि झुले गो दे ग मला लग्नाचे वचन राजाची राणी मी बनवीन.
आता जेवायची तयारी, तर जेवायला बिवायला बनवले, म्हणजे भात बीत बनवले. आम्ही तिथे क्रिकेट खेळत होतो. तर हे बघा चिकन म्हणजे हाऊसच आहे, कालचं आम्ही गरम करून खातोय. आणि इथं भात बनवले करून जावी. तर मी पत्रावलीमध्ये घेतो, मस्त जेवतो बिवतो एकदम टेस्टी मध्ये. हा का नो हा आणता सगळं आणता. मस्त की भात घेतो, एकदम चविष्ट भात झालंय वाटतं. एकदम फेन भरवले, फेन केले. थोडा आवसात जेव्हा जास्त नाही घेत, कारण की मी जाम काही चाकणा इकडं पडा झाले, चटरपटर जाम खाले. ते तर लागलच भाई. मी दोनच डब्बे घेतात मस्त की. बस चलो आपलं काम फिट अभि. ढाकण दे रे. याला भातला ढाकण नाही ग, मग राहू दे. पाकली घाला तुमची. तर आपला घेतलेला मी मस्त जेवायला, मस्त की जेवायला घेतले. इथे सगळं उग्र उतानं बसलं वाटतं, पण दाखवू पण नाही शकत. दाखव ना त्यांचं. दाखवू का भाई? हे बघा सगळी जिमला जाऊ. जिमला जाताना सगळी बसलं उग्र उतानं. 2 दिवस झाले जिमला जाऊन. दिवस आला अजून हप्ताना झालं जिमला जाऊन. अरे भाषा करतोस तू. आम्ही मग करण आणि मीने वर्षाची एकदम फी भरले ना खाली, 1 महिना जिमला जाऊन. त्याच्यानं जिमला नाही गेला, आवडा रुतबा आमचा जिम मध्ये, समजला का? हो भाई आरलो. चालती गेली पण रुतबा कमी झाला पाहिजे. चला तुम्ही बी जेवतो. जेवून झाले आपली निघाची तयारी करू. मस्त एक कपडे बिडे एकत्र एक मॅच खेळू. भाऊ मग एक मॅच खेळू, मग जाऊ घरी. तोपर्यंत जेवतो मी. तर चला आता घरी जायची तयारी. सगळं आपला सामान बिमान पॅक करायला घेतले. बघा सगळं सामान बिमान आता गाडीने टाकायला घेतले. आपली पोरही फ्रेश बीश होऊन मस्त आहे की हाफ चड्डीवाले फुल चड्डीवाले सगळेजण. मी असंच जाणार आहे आई नादणे. तर आता चला आता निघू मस्त घर जायला. घरी जाऊ. आम्ही एक मॅच खेळणार होती, मॅच नाही खेळणार कारण की खूप टाइम झालाय. खूप म्हणजे तेवढा बी नाही झाला, खेळू शकतो. पण भाऊ कसा काय विषय, पहिले पॅकिंग बिकिंग करून घेऊ आम्ही सगळा. आणि हो कसा चिकना दिसतंय आमचा धीरू बाई. नाद नाही करता एकदम. भाषा माझा हात काला कापतात, माझा हात कापायला लागला बा. ही स्टाईल बघ, ही स्टाईल लागतं भाई. तर चला आता मस्त आहे की जाऊ आता घरी. भाऊ कसं काय विषय म्हणजे खेळायचा आहे का नाही बघू. यांना विचारून ते आउट झाले आपला, बघू यांना विचारून खेळू का आम्ही 1 तास, कारण की क्रिकेट खेळायचं आम्हाला मॅच लावायचे आहेत. बघू कसा काय विषय. तर भाऊ खेळायचं असल्यावर तुम्हाला दाखवतो मस्त आहे की व्हिडिओ, तसे घेऊ नका. तर तोपर्यंत वेट अँड वॉच. तर एकाला आम्ही सोडून आलतो. बाय पब्लिक, भेटू चला पुढच्या भेटू. vlog मध्ये. चालो मी येतो शनिवारी. पप्पांचा माझा बापा आहे. चला आता जाऊ घरी. फायनली घर आलो आपण. तर ही आपली गाडी, जाम ट्रॅफिक होती, पायाचा बुक्का झाला माझे. तर मी आपला व्लॉग एंड करायची बारी आले. तर आपली पब्लिक बघा काय बोलते पहिले. तर रे थांब एक बोलशील तू. जिरली आमची टोपा सकाळ भांडी घासूनच तुझी रा एक नंबर. फुल मजा. तुझा रा फुल मजा, फुल पैसा वसूल. फुल तर चला व्लॉग एंड करतो. व्लॉग आवडला असेल आपल्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत चला येतो. बाय बाय.